नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि संध्याकाळचे 6 वाजत आलेत. आपण जस्ट बांदा ग्रामपंचायतमध्ये गेलो. ते काम होतं ते आवरलं आणि आता जातोय आपण ओजसला भेटायला. सो तिकडे पण थोडं काम आहे, ते आवरूया. चलो चलिए. वाईट रेड हा वाटतं. मी केले. ओजस, उद्या मार्केटमध्ये काय होणार? निफ्टी 50चं प्रेडिक्शन, जसं काल आपण बघितलं. हा साप. तर आपण आता काल जसं आपण मार्केटचं अपडेट घेतलेलं, तसं आज आपण पुन्हा निफ्टीचं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकते थोडंफार आपण अंदाज घेऊया. तिथून मार्केट कंटिन्युअसली फॉल होत आहे, गॅप्स क्रिएट करून फॉल होत आहे. इथे इथपर्यंत आता ते फॉल होऊन इथे सेटल होत आहे. आत्ताच्या मार्केटमध्ये आपण हे प्रेडिक्ट करू शकत नाही ओपनिंग कुठे होणार आहे, कारण ओव्हरनाईट गोष्टी बदलत आहेत. अमेरिका इराणचं युद्ध चालू असल्यामुळे आपण ते सांगू शकत नाही की कोणती न्यूज येईल, काय होईल, कारण हे बरंचसं मार्केट जे आहे ते ऑइलवरती डिपेंडंट आहे. त्यामुळे सगळा खेळ हा ऑइलचाच चाललेला आहे. सो आज आपल्यासोबत आहेत, कोण आहे ते मी नंतर सांगेन. सो चला. तर हा आहे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट. आज सकाळी मार्केट ओपन झालं हे 22,840च्या आसपास. इथे बघू शकताय की त्याने डे प्रिव्हियस डेच्या हायचा इथे सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला. आणि कालच्या दिवसाचा जो हाय होता हा बराच होता. ॲक्च्युली हे ओपनिंग जे झालेलं हे गॅप डाऊन ओपनिंग झालेलं, आणि तिथून कदाचित सेलर्सना वाटलं असेल की हे कंटिन्यू केलं जाईल, परंतु पहिल्या 5 मिनिटाची लो त्याने ब्रेक केलीच नाही. मार्केट पुन्हा वरच्या दिशेने मूव्ह करायला लागलं. आणि आज एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं कन्सॉलिडेशन किंवा रेंज बाउंड राहणं हे अपेक्षित होतं. त्याचप्रमाणे हे रेंज बाउंड राहिलं आणि मार्केट सरते शेवटी 1:30 वाजता त्याने एक ब्रेकआउट दिला. आता ज्यांना ब्रेकआउट हा फेक आहे की जेन्युइन आहे हे कसं ओळखायचं आहे, ते इथे एक एक्झाम्पलवरती आपण समजू शकतो. हा होता प्रिव्हियस डेचा हाय. इथे आपण बघतोय की मार्केटने पहिल्यांदा हाय ब्रेक केला, त्याच्यानंतर तो पुलबॅकला आला. इथे पुलबॅकला आल्यानंतर त्याने पुन्हा जेव्हा वरच्या दिशेला, इथे एक छोटंसं मी ड्रॉइंग करून दाखवतो, इथे वर गेला असा आणि इथून पुन्हा तो खाली आला. आणि इथून जेव्हा त्याने रिव्हर्स करून हा जेव्हा एक स्विंग हाय बनलेला होता तो तोडला इथे 2:50 कॅन्डलमध्ये, तेव्हा हा जो ब्रेकआउट आहे हा कन्फर्म झाला. म्हणजे मोस्ट पॉसिबिलिटी आहे की उद्याच्या दिवसात मार्केट हे बुलिश राहील. काल जसं सांगितलेलं की 22,900 किंवा 22,800च्या आसपास बरोबर. क्लोज झालेलं मार्केट, तिथून ती रेंज जी आहे ती आज तोडली थोडक्यात आजच्या दिवशी. करेक्ट. आणि पॉसिबिलिटीज वाटते की उद्या मार्केट म्हणजे पॉझिटिव्ह सध्याच्या घडीला तरी चार्ट पॅटर्न बघून असं वाटतंय की मार्केट बुलिश राहायला हवं. त्याच्यासाठी ओपनिंग पण तेवढंच महत्त्वाचं आहे. समजा उद्या ओपनिंग जर ह्या रेंजच्या आतमध्ये झालं किंवा ह्या डेच्या आतमध्ये जरी झालं तरी आपण बऱ्यापैकी साईडवेज मार्केट बघू शकतो. याचं कारण काय, तर विकली चार्टमध्ये दडलेलं आहे. पण आत्तापुरतं एवढंच ठीक आहे की उद्या मार्केट बुलिश राहण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. बघू उद्या काय होतं आहे. चला, आज ओजस माझी ऍक्टिंग करतोय. बुलेटचा आवाज. कोण आहे तू? कोण? काका. कुठे दिसला? तिकडे बाजात दिसलेला कुठेतरी येताना. गॉगल आहे की चष्मा आहे तुला? गॉगल चष्मा आहे. आता 7 मध्ये. किती? 2 मध्ये. 2 मध्ये. चहा पिताले? चहा पी. खाऊ गोव्या फरसाण लाडू हो. दी रे लाडू दी खोटं लाडू ते लाडू आहे का?
संपलं सांग. हा बघ रे, इकडे बघ. हा दिसलं. पिंकीचा दिसला दिसला. फोटो कॅमेरा नाही आणला तू असा. कॅमेरा नाही आणला दिसलो पटोट. दिसलो काहीतरी. याचं नाव काय? याचं नाव काय? साप हो? माझे आहेत ते साप हात लावू नको तू मी ओजस आहे मी ओजस आहे मी व्हिडिओ करतो. याचं नाव काय सांग काली अमरदन. हा काली अमर्दन मी सांगणार व्हिडिओ मध्ये काली अमरदन टाक. तर आज मी झालोय ओजस आणि ओजसचा काली अमर्दन आहे आपल्याकडे सो निगेटिव्ह कमेंटवाले ह्याच्यापासून सावध राहा आपण गाडी माझं नाव अतुल आहे. आमच्या चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये माझं नाव काय म्हणून हात ठेव, मोबाईलवर हात ठेव. बाय बाय